चवळीची भाजी बनवायसाठी घेतलेली आहे। खूप छान अशी चवळी भिजलेली आहे। असं तुम्ही दाणा तोडून बघू शकता, खूप छान अशी भिजली। ते 2 तास भिजून घेतली मी आणि सोबतच मी तयारी पण केली। कांदा चिरून घेतलेला आहे मोठ्या साईजचा, टमाटर प्युरी बनवून घेतली, अद्रक लसूणची पेस्ट बनवला, हिरवी मिरची घेतली आणि कुकरमध्ये तेल पण टाकलं, त्याच्यात हिंग घातलेलं आहे, जिरं घालते, सोबतच मी अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहे त्याच्यामध्ये। खूप छान असं त्याला भाजून घेणार आहे मी। हिरव्या मिरच्या पण सोबतच टाकलेल्या आहेत। कढीपत्त्याची पानं घेतली 4 ते 5, चांगल्याला परतून घेऊन याच्यामध्ये मी कांदा टाकणार आहे, म्हणजे चिरून घेतलेला आहे तो। कांद्याला एकदम कलर पूर्ण कलर बदलसो त्याला भाजून घ्यायचा आहे आपल्याला। गोल्डन कलरचा कांदा दिसते तोपर्यंत। सुके मसाले मी काढून घेणार आहे। मी तिखटवाली लाल मिरची घेतलेली आहे 1 चम्मच, काश्मीरी पावडर घेतलेला आहे 1 चम्मच, धनिया पावडर घेतली मी 1 चम्मच, 1 ते 1.5 चम्मच असं धनिया पावडर घेतली सोबतच, आणि हळदी पावडर घेते, मीठ घालते चवीनुसार, गरम मसाला पण 1 चम्मच घेणार आहे मी। हे सगळे मसाले मी तेलामध्ये परतून घेणार आहे। एक बटाटा पण घेतला, त्याला पण मिडियम साईजमध्ये चिरून घेणार आहे। कांदा पण खूप छान आपला भाजलेलाच आहे आणि सोबतच मी याच्यामध्ये मसाले टाकणार आहे, जे सुके मसाले आपण घेतले ड्राय, तेलामध्ये परतून घेणार आहे। भाजीला कलर खूप छान येते असा जर तेलात मसाला भाजून घेतला तर। सोबतच मी कांद्याची प्युरी टाकणार आहे याच्यामध्ये। खूप छान असा मसाल्याला कलर आलेला आहे। आता हे बघू शकता, हे पण प्युरी खूप छान आपल्याला भाजून घ्यायची आहे। बटाटा घाला त्याच्यामध्ये आणि सोबतच चवळी घालायची आहे। थोडा कॅमेरा फिरलेला आहे तर स्किप करून घ्या आणि याला व्यवस्थित आपल्याला 5 मिनिटं परतून घ्यायचं आहे कुकरमध्ये भाजीला। चवळी टाकून त्याला 3 ते 4 अशा आपल्याला शिट्ट्या द्यायच्या आहेत। खूप छान असा कलर येते। पाणी तुम्हाला जसं टाकायचं तसं टाकू शकता तुमचं, म्हणजे ज्याला तरीवाली आवडते, कुणाला मिडियम आवडते, असं तुम्ही आपल्या हिशोबाने पाणी टाकू शकता। आता बंद करायचं आहे आपल्याला कुकर। चार ते 5 अशा शिट्ट्या मस्त दिल्या ना, जे खूप छान होते अशी एकदम अशी मऊ भाजी, पुन्हा एकदम शिजणारा खूप छान पिते कुकरमध्ये म्हणल्यानंतर। अगोदर जास्त वेळ नाही लागत। बघा कसं तरीचा कलर आलेला आहे, झणझणीत एकदम खूपच छान बघू शकता आणि खायला पण खूप चविष्ट आहे। तसंच तुम्ही ट्राय करा। सोबतच संगीता रेसिपीला सबस्क्राईब करा, बेल आयकनचं बटन दिलं त्याला प्रेस करा आणि बाय।